हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप सगळे ठीक असाल. आम्ही पण ठीक आहे. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या सांगितलं होतं की माझ्या आजोबांची तब्येत जरा सिरियस आहे. त्यांना पॅरालिसिस झालेला होता. तर शुक्रवारी शनिवारी सकाळी आम्ही जाणारच होतो. तर शुक्रवारी रात्री त्यांना देवाज्ञा झाली आणि माझे आजोबा शुक्रवारी संध्याकाळी ते एक्सपायर झाले आणि आम्हाला रात्रीतूनच मग आम्ही गावी गेलो होतो. तर आजोबांना शेवटचं काही बघता नाही आलं आणि आजोबांचे शेवटी खूप हाल पण झाले माझ्या. 1-1.5 महिना त्यांना जेवण पण जात नव्हतं आणि जेवत पण नव्हते आणि म्हणजे असं कुणाला ओळखत पण नव्हती. तसंच ते 2-2.5 वर्षापासून असे बेडवरच होते. त्यांना म्हणजे बोलता पण येत नव्हतं आणि चालता पण येत नव्हतं. तर शुक्रवारी रात्री संध्याकाळी आम्ही इथून निघालो होतो 2 वाजता आणि सकाळी 5-6च्या दरम्यान आम्ही तिथे गेलो होतो. 10-10:30च्या दरम्यान त्यांचा अंत्यविधी पण पार पडला. आजोबांनी पहिल्यापासून खूप कष्ट केलेले होते माझे. प्रत्येकाच्या आजोबाचं कौतुकच वाटत असतं, पण माझ्या आजोबांनी म्हणजे जन्मल्यापासून तर मरेपर्यंत ते म्हणजे जोपर्यंत त्यांना पॅरालिसिस नव्हतं झालेलं तोपर्यंत ते काम करत होते. सगळ्या मुलांना त्यांच्या शिकवलं होतं त्यांनी. सगळ्यांना चांगल्या म्हणजे प्रत्येक मुलगा त्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे त्याच्या संसारामध्ये सुखी होता. आजोबांनी त्यांच्या स्वतःच्या कष्टावर शेती घेतलेली होती. असं नव्हतं की त्यांच्या वडिलांची शेती त्यांना आली होती. स्वतःच्या कष्टावर त्यांनी सगळं कमवलं होतं आणि शेवटी खाण्यापिण्याचे दिवस आले आणि त्यांना असं झालं. बरेच दिवस पप्पांनी पण त्यांचं म्हणजे बेडवर होते तर सगळं काही करायचे पप्पा. म्हणजे एखादी मुलगीसुद्धा असं करणार नाही एवढं पप्पांनी त्यांची सेवा केली. असं तर सगळे जीव म्हणजे सगळ्यांचा जीव असतो, सगळेच प्रेम करत असतात प्रत्येकावर. पण जेव्हा अशी वेळ येते तेव्हाच खरं प्रेम समजतं. म्हणजे पप्पांना असं एखादी म्हणजे असं काही खराब बघितलं तरी उलटी यायची, पण पप्पांनी बाबांचं सगळं करायचे. आजीला एवढं काही होत नव्हतं, आजी पण थकलेलीच आहे. तर पप्पा ड्युटीला जायचे तर संध्याकाळी 5-5:30ला पप्पांची सुट्टी व्हायची. तर बाबा असे पप्पाकडं बघत बसायचे. कधी पप्पा रोज त्यांना फिरवायचे बाबांचा एक पाय असं उचलत नव्हतं तरी पण पप्पा रोज त्यांना असं चक्कर मारायच्या घरासमोरून आणि दिवस म्हणजे 24 तास असं बेडवर पडूनच राहायचे ते. मग त्यांना पण असं वाटायचं मी फिरावा. म्हणजे पडून आपल्याला 1-2 दिवस जरी काही दुखत असं ना, आपण पडून असल्यावर आपल्याला किती त्रास होतो. ते जर 2.5 वर्षापासून बेडवर होते. काय बघू का करते? बाहेर काहीतरी वाजते तर तिला डान्स करायचा आहे. हे बघा कशी डान्स करते आमची. हाय कर. काय खाते? पोमोग्रेनेट खाते. कसे तू खा. सुंदर आहे फ्युचर पोमोग्रेनेट. भाऊ आजच आला इकडे. भाऊने आणले डाळिंब पिऊला. कालच येणार होता पण काल इकडे खूप जास्त पुण्याला पाऊस झाला. म्हणजे इथं आमच्या जवळच आळंदी जवळच आहे आमच्यापासून. तर तो पूल पूर्ण पाण्याखाली बुडाला होता आणि आमच्या पण इथं म्हणजे पूर्ण रस्त्यावरती पाणी झालं होतं. पिऊचे पप्पा काल घरीच होते. पिऊ पण आजारी आणि त्याच्यामुळे मला पण जरा थोडं वाटतंय. आज आजोबांना जाऊन 8 दिवस झाले. एवढं म्हणजे असं काही ते बोलत नव्हते कुणाला आणि म्हणजे
बोलत पण नव्हते आणि चालता पण नव्हते, पण एक दिसायचे समोर का आहेत म्हणून. माणूस गेल्यानंतर त्याच्या फक्त आठवणीच राहतात. हाय तोपर्यंत माणसाने माणसाला चांगलं वागलं पाहिजे. गेल्यानंतर त्या व्यक्तीला आपल्याला बघता पण येत नाही. माझ्या आजोबांना एवढं छान मरण आलं, म्हणजे आम्ही येशू आमच्या ख्रिश्चन समाजामध्ये येशू ख्रिस्ताला पण शुक्रवारचंच मरण आलं होतं आणि येशू ख्रिस्त 3ऱ्या दिवशी मरणात उठला होता. तर रविवारचे त्यांचे फुलांचा कार्यक्रम होता. म्हणजे आमच्या मध्ये असं मरण कुणाला म्हणजे येणं खूप भाग्याचं मानलं जातं. आणि बाबांचं मरण हे एकदम असं टी व्हीमध्ये बघतो आपण, तसंच बाबांना मरण आलं. म्हणजे माझे मोठे चुलते होते मुंबईचे, 1.5 महिन्यापासून ते आजारी होते. बाबा म्हणजे खात पीत नव्हते, पण आत्ताच भाऊच्या लग्नाच्या वेळेस चुलते आले होते मोठे, तर मग त्यांना असं वाटलं आत्ता येऊन गेलो तर बाबा एवढे काही हे नव्हते म्हणून त्यांना एवढं काही वाटत नव्हतं, जरी सांगत होते खात नाही तरी. म्हणून ते म्हणायचे आताच मी भेटून गेलो आहे. तर बाबा एक्सपायर व्हायच्या 2 दिवस आधी माझे चुलते आले होते मुंबईवरून आणि त्या 2ऱ्या दिवशी चुलते जाणार होते, तर त्याच रात्री बाबा एक्सपायर झाले. म्हणजे बाबांना असं कसतरी व्हायला लागलं घशामध्ये. तर चुलत्यांनी प्रार्थना केली, त्यांना उठवलं आणि देवाला म्हटले, हे देवा तुझ्या काय हातात आहे ते कर, तुला जे योग्य वाटतं ते कर. एक तर त्यांना चांगलं बरं कर, नाही तर त्यांना तुझ्याजवळ घे, त्यांच्या पापांची त्यांना क्षमा कर. तर आजोबांनी लगेच असं हळू त्यांच्या हातावरती अशी मान टेकवली आणि लगेच जीव सोडला. म्हणजे एकदम देवाघरचं मरण जे म्हणतो आपण ते आले त्यांनी असं त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच असं कुणाला खोटं बोलले नाही. असं म्हणजे माझे चुलते आणि पप्पा एवढे सोडून ते कधी कुणाच्या घरी राहिले सुद्धा नाही मुक्कामी. त्यांचं काम आणि त्यांची मुलं एवढंच त्यांना होतं, फक्त त्यांचा संसार. कधी कोणी म्हटलं राहत सुद्धा नव्हते, फक्त दिवसभर राहायचे का संध्याकाळ झाली की जायचं. त्या म्हणजे त्यांना शेती त्यांची इतकी प्रिय होती, त्यांनी कष्टाने ती उभारलेली होती त्यांची शेती. त्याच्यामुळे त्यांना ते शेतीमध्ये कष्ट करण्याची आवड होती, उत्साह होता. म्हणजे असं बळच आपण नाही का एखाद्याला सांगतो हे करा तर करतात, तसं नव्हतं. ते सकाळी उठले चहा बिया घेतला की लगेच रानात जायचे. जेवायला पण येत नव्हते घरी लवकर, त्यांना डबा नेऊन द्यावा लागायचा शेतामध्ये. पप्पा त्यांना कितकं म्हणायचे आता तुमचं वय झालं इथं राहत जा, तरी नव्हते राहत. आजीला राहून देत नव्हते. आम्ही त्यांचे फुलं झाल्यानंतर रविवारी मोठे चुलते मुंबईला गेले होते, तर मग त्यांच्यासोबतच त्यांच्या गाडीमध्ये आलो आणि इथं आले होते चुलते. थोडा वेळ थांबले, मग गेले तिकडे मुंबईला. ते पण आजारी होते. आता 40 व्हायला जाऊ आम्ही, नाही तर मध्ये पण एखादा चक्कर मारू. पिऊ छोटे असल्यामुळे जरा जायला पण त्रास होतो एवढ्या लांब आणि पावसामुळे. पण आता ती तिकडून आल्यापासून आजारी पडलेली आहे.